यार काय चाललंय हे? यापूर्वी प्रेक्षक येत नव्हते चित्रपटाला आणि आता असंभव हा चित्रपट एवढा छान आलाय, चित्रपटाला प्रेक्षक जात आहेत, चित्रपटाचे शोज हाऊसफुल होत आहेत, पण चित्रपटाला शोज दिले जात नाहीत कारण हिंदी चित्रपटांना ते सगळे शोज जे काही प्राईम टाइम शोज आहेत ते दिले जात आहेत आणि त्यामुळेच असंभव चित्रपटाच्या कलेक्शनवरही फरक पडतोय. म्हणजे जसं गोंधळच्या बाबतीत झालं तसंच काहीसं असंभवच्या बाबतीत झालेलं आहे, पण वर्ड ऑफ माउथ में हा चित्रपट टिकून आहे. चला तर मग या चित्रपटाचं, असंभव या चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. तर खूप कमी चॅनल्स आहेत जिथे मराठी चित्रपटांचं कलेक्शन सांगितलं जातं, त्यापैकी आपलं युट्यूब चॅनल आहे ना. सो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब खूप महत्वाचा आहे, तर नक्की करा. तर असंभव या चित्रपटाला लागून एकूण 9 दिवस कंप्लीट झालेले, आजचा 10वा दिवस आहे. तर चला तर मग त्या 9 दिवसाचं कलेक्शन जाणून घेऊयात आणि मग ह्या चित्रपटाच्या बाबतीत सविस्तर बोलूयात. तर असंभव या चित्रपटाला लागून 9 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 5व्या दिवशी या चित्रपटाने 7 लाख एवढी कमाई केली, 6व्या दिवशी 6 लाख एवढी कमाई केली, 7व्या दिवशी 4 लाख एवढी कमाई केली, 8व्या दिवशी 5 लाख एवढी कमाई केली आणि 9व्या दिवशी म्हणजेच शनिवारी म्हणजे काल ह्या चित्रपटाने 11 लाख एवढी कमाई केलेली आहे. आता चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे, असंभव चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालेलं आहे 9 दिवसांनंतर, तर ते आहे 72 लाख एवढं. आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे असंभव चित्रपटाचं 9 दिवसांनंतर, तर ते आहे 80 लाख एवढं. आता चित्रपटाचा बजेट पाहिला तर तो 2 कोटींच्या आसपासचा बजेट आहे आणि लवकरच हा चित्रपट 1 कोटीचा आकडा पार करेल, कारण रविवार म्हणजे आजचं जर का तुम्ही शोज पाहिले तर सगळीकडे हाऊसफुल आहेत. मुंबईमध्ये एकूण 22 चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट दाखवला जातोय, जो की समथिंग 30 शोज आहेत आणि पुण्यामध्ये 15 थिएटर्सला हा चित्रपट दाखवला तर समथिंग 20च्या आसपास शोज आहेत आणि बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये तर आहेत, म्हणजे एकूण 100 शोज आहेत ह्या चित्रपटाचे म्हणू शकतो. त्यामुळे रविवारचं कलेक्शन आहे जवळपास 20 लाख येऊ शकतं, म्हणजेच 1 कोटीचा आकडा हा हफ्ता पार करेल. आणि पुढचा हफ्ता जर का, पुढचा आणि त्याचा पुढचा हफ्ता जर हा चित्रपट टिकून राहिला तर जवळपास हा चित्रपट त्याचा बजेटही पार करू शकतो. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आणि खूप चांगली गोष्ट सुद्धा घडलेली आहे असंभव चित्रपटाच्या बाबतीत. चित्रपट खूप छान आहे. फक्त काय ना की हिंदी चित्रपटांना शोज दिले जातात, म्हणजे दे दे प्यार दे 2 असं काय तो चित्रपट आहे अजय देवगणचा वगैरे, आणि आता कृती सनन आणि तो साऊथचा ऍक्टर त्याचा एक चित्रपट आलेला आहे तेरे इश्क में नावाचा, तर तो त्यालाही शोज दिले जातात. पण खरं सांगू, या चित्रपटांना कोणीच बघायला जात नाही. मग मस्ती 4 असेल, जात आहेत तर ते त्यांचा एक पर्टिक्युलर ऑडियन्स आहे तो जातो. मग अशा वेळेस हिंदी चित्रपटांना शोज द्यायचे आणि मराठी चित्रपटांची महाराष्ट्रामध्येच एकूणच गळचेपी करायची. जेव्हा चित्रपट चालतोय, मी असं नाही म्हणत आहे की चित्रपट चालत नसेल तर नका देऊ तुम्ही, पण जर का चित्रपट चालतोय, वर्ड ऑफ माउथ छान आहे, तर मग तुम्हाला शोज द्यायला काय हरकत आहे ना. बघा, मी माझं ना पर्स्पेक्टिव्ह ते आहे की मराठी चित्रपटांना जास्त शोज मिळाले, त्यामुळे खूप चॅनलचा हेतूच हा आहे, म्हणून मी चॅनल चालू केलं. सो होपफुली शोज मिळतील. तुमचं मत काय आहे ह्याच्यावर ते तुम्ही सांगू शकता. एक चांगला कंटेंट असून सुद्धा चित्रपटाला शोज मिळत नाहीये, हीच याची टॅगलाईन आहे असं म्हणू शकतो. आणि जर का पुढचे 2 हफ्ते चित्रपट राहिला तर बजेट रिकव्हर करून तो प्रॉफिटकडे जाऊ शकतो. सो होपफुली हा चित्रपट पुढे जाईल आणि पुढचे 2 आठवडे चांगला परफॉर्म करेल आणि त्याचा बजेट सुद्धा रिकव्हर करेल. तर इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.